मला असं म्हणायचं आहे की चाकणकरांवर आता आरोपपत्र ठेवलं पाहिजे, चाकणकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि चाकणकरांना सहआरोपी केलं पाहिजे. संघटित गुन्हेगारी आहे ही, मकोका लागला पाहिजे. कारण ही एकट्या दुकट्याचं काम नव्हतं. चाकणकरांना सगळं माहीत होतं, त्या अवगत होत्या, त्यांनी स्वतः टेक्निकली त्या स्वतः अडकलेल्या आहेत. त्या म्हणतात की माझ्याकडे फोन आला होता, पीडित आली होती. म्हणजे जर 1 वर्ष आधी जर सगळं माहीत होतं आणि तरीसुद्धा तुम्ही खरातला वाचवायचा प्रयत्न केला, हा क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीचा भाग आहे आणि म्हणून त्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. तिसरी मागणी आपण केली होती, त्याच्यावर ठाम आहे मी, की रुपाली चाकणकरांचा नार्को टेस्ट होणं गरजेची आहे. ती नार्को टेस्ट यासाठी झाली पाहिजे की त्यांनी किती प्रकरणं आत्तापर्यंत हाताळली त्यांच्या कारकिर्दीत आणि त्यातली सेटल डाऊन किती केली, किती राजकीय लोकांना वाचवायचा प्रयत्न केला, खरातला कोणत्या कोणत्या पद्धतीने मदत केली, खरातला वाचवण्यासाठी कुणाकुणाला फोन केले, हे सगळं पुढे आलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट चौथी मागणी की चाकणकरांच्या बेनामी संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेने ती चौकशी करणं गरजेचं आहे.